नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी 8 डिसेंबर 2025 रोजी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका अध्यक्षपदी भिकाजी वाकळे यांची निवड करण्यात आली. यावेळी भिकाजी वाकळे यांची जिंतूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना महाराष्ट्राचे प्रसिद्धी प्रमुख संघटक भगीरथजी बद्दर, मराठवाडा डिजिटल मीडिया अध्यक्ष वाजिद खान पठाण, परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंबोरे, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ एक समाजाभिमुख एक राष्ट्रीय संघटना असून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणारी संघटना आहे. मध्ये अनेक पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना कार्य करत असते. जेथे जेथे पत्रकारावर अन्याय होईल त्या ठिकाणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पुढे येत असतो. यामध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख हे हिरारीने भाग घेऊन पत्रकारांना न्याय देण्याचं काम करत असतात. आज आम्हाला एका गोष्टीचा आनंद होतो की आमच्या जिल्ह्याचे बनकर साहेब यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची धुमधडाक्यात काम करत आहेत व त्यांनी जिंतूरच्या वाकळे साहेबांना जे तालुका अध्यक्षपद दिलं त्याबद्दल त्यांचा कशा आभारी. तुम्ही काम करत राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे. आमचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष आहेत सलीम भाई, सगळे या ठिकाणी आहेत. आमच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. पत्रकार महासंघ एक समाजाभिमुख ही संघटना आहे आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना. या ठिकाणी आम्ही जिंतूर तालुक्याचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आमचे ज्येष्ठ पत्रकार भिकाजी वाकळे जे एका साप्ताहिकचं काम करतात आणि गेले अनेक वर्षापासून त्यांचा या पत्रकारितेसाठी लढा आहे त्यांचा आणि सामाजिक सोशल मुवमेंटमध्ये ते काम करत असतात. तर आज आम्ही या ठिकाणी आमचे वरिष्ठ पदाधिकारी संघटक महाराष्ट्राचे संघटक प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दर साहेब, आमचे मराठवाडा डिजिटल मीडियाचे अध्यक्ष वाजिद खान पठाण आणि आमचे लोकश्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते सुहास पंडित सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी स्वतः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. तर आज या ठिकाणी एका चांगल्या पत्रकाराची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे. मी आमचे वरिष्ठ आणि सर्वच या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो. वर्षी आपली आणि काहीतरी जबरदस्त जिंतूरच्या तालुक्याबद्दल लिखाण करतात ही तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही. पत्रकार संघाच्या बद्दल साहेब आणि इतर सर्व पत्रकार संघाचे तसेच बनकर साहेब हे माझ्या गावचेच आहेत. परंतु जे मी रोखोक आणि तुम्हाला कसलीही बातमी कुणाचीही बातमी बनवून चांगल्या प्रकारे देईल सर. एवढं. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.